आपण जर पाहिलं तर मक्याची रूट सिस्टीम ही ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आहे। त्यामध्ये जमिनीत खोलवर याची मुळं जात नाही आणि त्यामुळे रोटावेटर केलं तर आपलं मका हे पीक चांगल्या प्रकारे बसू शकतं। पण ज्यावेळेस आपल्याला डीप रूट सिस्टीम, ज्या पिकांची मुळं खोलवर जमिनीत जात आहेत त्या पिकांना नांगरणी करणे आवश्यक आहे। म्हणून आपण मका पिकासाठी फक्त रोटावेटर आणि डायरेक्टली आपण पेरणी सरी पाळून लागवड करू शकतो, टोपरयंत्राच्या सहाय्याने पेरू शकतो किंवा आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने मका लागवडीचं करू शकतो। तर रोट्या मारण्याचा एकच उद्देश इथं की आपल्याला इथं 2 एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ मका लागवड करायची आहे, त्यामुळे आपण हा रोटावेटर मारतो आहे। आणि याचा फायदा, याचा उद्देश मेन असा आहे की कमीत कमी मशागतीचा खर्च आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घ्यायचा हा एक उद्देश आहे। म्हणून जे नांगरणीचा जो खर्च आहे तो आपला इथं वाचतो आहे आणि आपण डायरेक्टली रोट्या